हाय हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये। एवढ्या अडचणीतून आम्ही कुठे चाललो असाल बरं? तर आम्ही चाललो होतो शेतामध्ये पार्टी करायला। गाडी काय आतमध्ये आणायला रस्ता नव्हता म्हणून गाडी लावली रस्त्यावरच आणि चालत चालत चाललो होतो। रियाला चालायला येईना त्या ढेकळामधून म्हणून तिला उचलून घेतलं तिच्या पप्पानी आणि आम्ही सगळे गेलो तर बघतो काय तयारी अगोदरच चालू झालेली आणि सासूबाई रुसल्या, आता तू काय करू नको शांत बस म्हणून। मग मी म्हटलं द्या द्या मी करते मदत। त्यानंतर मग हे सगळे मसाले वगैरे मी आप्पांकडे नेऊन दिले कारण ते शिजायला टाकणार होते। त्यांनी अगोदरच पाणी पण गरम करून ठेवलेलं होतं, म्हणजे बऱ्यापैकी आम्ही जायच्या अगोदर तयारी झालेली होती त्यांची। पोरी गेले की लागल्या रानात फिरायला। पेरू मस्तपैकी रियाने आणला होता, एवढा पेरू तर भारी होता ना, लय गोड होता। वरती भाकरी करायला चालू होत्या। आप्पांनी पाणी गरम करायला ठेवलं होतं कारण एकदा का चिकन शिजायला टाकलं तर त्याच्यात थंड पाणी टाकल्यावर एवढी चव येणार नव्हती, म्हणून सगळ्यात पहिलं पाणी गरम करून घेतलं। त्यानंतर दुसरं पातेलं ठेवलं होतं चिकन शिजवण्यासाठी आणि पातेलं गरम होईपर्यंत इकडे चिकनमध्ये हळद मीठ सगळं काही टाकून घेतलं काकींनी। खरंच चुलीवरच्या जेवणाची चव वेगळीच असते आणि ही माझी पहिलीच वेळ होती शेतामधल्या पार्टीची। आम्ही काल देखील एक पार्टी केली होती, त्याचा व्हिडिओ अजून अपलोड केलेला नाही। हे बघा एवढं मोठं लसूण मीठ कोथिंबीर लयच भारी, एवढं मस्त चव पण काय भारी आली होती। सगळं काही खूप छान झालं होतं, पण पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ काढायला काही जमलं नाही। गावाकडे इतक्या लवकर अंधार होतो ना, मला वाटतं मी काहीतरी 6 वाजेपर्यंतच, हे आताचे 5 वाजले होते, 6च्या पुढे तर एवढा अंधार दिसतो ना की असं वाटतं की आपल्याला 8-9 वाजलेले आहेत। मस्तपैकी चिकन शिजून होत होतं। इकडे भाकरीवरती भाकरी करायला चालू होत्या। 2 चुला टाकल्या होत्या कारण की एका चुलीवर सगळं करायचं असतं तर तेवढा वेळ नसता पुरला। यानंतर मी मसाला कुटत होती फिश फ्रायसाठी, कारण काकींनी इकडे चिकन शिजायला टाकले की दुसऱ्या चुलीवर फिश फ्राय करण्यासाठी गेले। इकडे बघा झाडाला पपई तर किती लागल्या होत्या, अख्खं झाड पपईने भरलेलं होतं। सगळ्यांची धावपळ चालू होती, सगळे कोणी कोल्ड्रिंक पित होतं, कोणाची पार्टी कोणाचं काय सगळं काही चालू होतं। आणि ते मग दीपक म्हटले की आता माझा पण एक व्हिडिओ काढ शिजताना। काम तर काही केलं नव्हतं पण त्यांना व्हिडिओ काढायचं होतं, जसं काही त्यांनी चिकन शिजवले म्हणून आणि पोज देऊन बसले होते। त्यांना म्हटलं जरा काहीतरी करा की खालीवर थोडंसं असं वाटलं पाहिजे की तुम्ही काहीतरी केले। मग त्यांनी बी हलवायची चांगली ॲक्टिंग केली, वरी पीस दाखवले जसं काय ते त्यांना खरंच कळतं बघून शिजले का नाही चिकन। त्यांचं शूट झाल्यावर मग इकडे शुभांगीने म्हणजे माझ्या जावेने भाजी केली। भाजी तर एवढी मस्त केलेली होती ना, लय भारी चव होती। तिची भाजी झाल्यानंतर मी सुकं चिकन बनवलं, पण त्याचा काही व्हिडिओ, एवढा अंधार झाला एवढं सगळं करता करता मग आम्ही पुढचे व्हिडिओच काढले नाहीत। इकडे काकींची फिश, आमचं आळणी शिजून झालं, भाजी झाली, सुकं झालं, तरी त्यांचं काही फिश फ्राय झालं नव्हतं। 2 किलो मच्छी घेतली होती त्याच्यामुळे खूप वेळ लागला। त्यानंतर सगळे असे सोबत जेवायला बसले। हे बघा हे रात्रीचा खूप जास्त काही टाइम झालेला नव्हता, 7 वाजलेले होते, पण एवढा अंधार पडतो ना गावाकडे आणि शेतात तर विचारायच नको। पण आमच्या शेतामध्ये काही कसल्या जनावरांची कशाची भीती नसते, त्याच्यामुळे आम्हाला कोणाला काही वाटलं नाही। खूप मस्त अशी आमची ही पार्टी झाली।